नमस्कार मित्रांनो, चेतक फेस्टिवल सारंगखेडा या ठिकाणी आलो आहेत। आपल्याला जयपाल सिंग रावल उर्फ मुन्ना दादा आपल्याला संपूर्ण माहिती चेतक फेस्टिवल कोणत्या संदर्भात चालू झाला, कसा चालू झाला आणि त्याचे ऐतिहासिक या फेस्टिवलच्या मागं काय महत्त्व आहे ते आपल्याला मुन्ना दादा हे आपल्याला संपूर्ण सांगणार आहेत। चला आपण पाहूया। नमस्कार मित्रांनो, या वर्षीचा चेतक महोत्सव चेतक फेस्टिवल हा 4 डिसेंबरपासून सुरुवात झालेला आहे आणि तो 21 तारखेपर्यंत सुरू असणार आहे। यावर्षी जो म्हणजे आमचा जो सारंगखेडाचा हा अश्वमेळा, सारंगखेडाचा हा अश्व बाजार आणि त्याच्या म्हणजे त्याला ऐतिहासिक असे 300-400 वर्षाची परंपरा असून राजा महाराजांच्या काळापासनं नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडियाच्या मध्य भागामध्ये मध्य भारत आणि दक्षिण भारत यांच्या जे अश्वशौकीन असतील किंवा जे घोडे घेणारे राजे महाराजे निजाम बादशाह असतील त्यांना आपल्या अश्वदळासाठी किंवा जेव्हा खरं म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचं मुख्य साधन घोडा होतं आणि त्याच्यासाठी जे कोणी घोडे घ्यायचे ते या सारंगखेड्याच्या तापी किनाऱ्यावर बसलेल्या घोडे बाजारातनं घ्यायचे आणि इथं 2-2, 3-3 महिने हा घोडे बाजार चालायचा आणि तीच परंपरा आजपर्यंत इथं सुरू आहे। आम्ही 2010 ते 11मध्ये त्याचं चेतक फेस्टिवलमध्ये रूपांतरित केलं आणि या वर्षीचा चेतक फेस्टिवल हा 4 डिसेंबरपासून सुरुवात झालेली आहे। आपण एक आठवड्यापूर्वी बघितलं की सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये घोड्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा इथं झाल्या, घोड्यांची नृत्य स्पर्धा झाली, घोड्यांची रेवाल रेस इथं झाली, घोड्यांचे हॉर्स शो जे अश्व प्रदर्शनी आपण ज्याला म्हणता येईल ती इथं झाली आणि अशा स्पर्धा खूप चांगला प्रतिसाद पूर्ण भारतभर आम्हाला मिळाला। या आपण जर बघितलं की बाजूला एक मोठा 300 बाय 300चा मंडप टाकलेला आहे। 300 बाय 300च्या त्या मंडपमध्ये आम्ही यावर्षी भारतामध्ये प्रथमच सावलीमध्ये आम्ही घोड्यांच्या स्पर्धा घेतल्या। हा प्रयोग भारतामध्ये प्रथमच होत आहे आणि त्याला सर्व भारताने त्याचं खरं म्हणजे त्याची प्रशंसा केली आहे आणि निश्चितच चेतक फेस्टिवल अशा वेगवेगळ्या गोष्टी दरवर्षी करत असतं आणि पूर्ण भारत त्याला फॉलो करत असतो। या वर्षीच्या अश्व महोत्सवामध्ये अश्व स्पर्धांमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून जवळपास 14-15 राज्याचे जे प्रतियोगी होते त्यांनी इथं सहभाग घेतला। आज आपण बघणार की पूर्ण ते 14-15 राज्याचे लोक इथं घोडे खरेदी करण्यासाठी, घोडे पाहण्यासाठी आणि इथं स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी इथं आलेले आहेत। खरं म्हणजे सारंगखेडाचा चेतक फेस्टिवल, सारंगखेडाचा अश्व बाजार आता भारतातला प्रामुख्याने सर्वात मोठा अश्व फेस्टिवल म्हणून हॉर्स फेस्टिवल म्हणून त्याचं खरं म्हणजे आपल्याला त्याची गणना होत आहे आणि निश्चितच ते आमच्यासारख्या सारंगखेड्यासारख्या एका छोट्याशा गावामध्ये एवढा मोठं जर पूर्ण भारत येत असेल तर ती अभिमानाची गोष्ट आहे।